अखेर पोलीस भरती करण्यासाठी आनंदाची बातमी आलीच। तर राज्यात फेब्रुवारी नंतर 10,000 पोलीस पदाची भरती निघणार आहे असं एक परिपत्रक निघलेलं आहे। गृह विभागाकडून पावसाळ्यापूर्वीच सगळ्या परीक्षेचे नियोजन करण्यात येणार आहे। गेल्या बारीच पावसामध्ये जे हाल झाले आहेत आपल्या तरुणांचे ते आता यावेळी होऊ नये म्हणून पोलिसांनी पावसाळ्या अगोदर अशी भरती घ्यायचं ठरवलेले आहे। राज्यातील वाढती लोकसंख्या, गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण आणि उपलब्ध कमी कर्मचाऱ्यांवर गुन्ह्यांच्या तपासाचे ओझे व तपासाला लागणारा विलंब या पार्श्वभूमीवर राज्यात फेब्रुवारी नंतर पोलिसांची 10,000 पदे भरली जाणार आहेत। आणि खरंच पोलीस भरती करण्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। आणि जे विद्यार्थी आतापर्यंत जे बसले होते किंवा प्रॅक्टिस चालू नव्हती तर वागा हो, पुन्हा एकदा तयारीला लागा आणि रनिंग वगैरे सर्व चालू करा। आता तुमच्याकडे 5-6 महिने आहेत आणि ही परीक्षा याचं ग्राउंड जवळपास बघा मार्च एप्रिल मध्ये होण्याची दाट शक्यता आहे। फक्त गेल्या बारीचं जे ग्राउंड होतं तेच आपलं जे पावसाळ्यात चालू होतं आणि ते कामून केलं होतं, त्याचा काही अजून निकाल लागला नाही, कशामुळे केलं काय केलं। परंतु आता अशा प्रकारचं कुठलंही दडपण किंवा अशा प्रकारची तुमच्यावर परिस्थिती येणार नाही। त्यामुळे आता जोमाने कामाला लागा आणि पोलीस होणं काही मोठी गोष्ट नाही। तर तुम्ही कंटिन्यू 6 महिने दाबून अभ्यास केला तर ते यश तुमच्या पदरात पडणच, परंतु अभ्यास पण पाहिजे आणि ग्राउंडची मेंटॅलिटी सुद्धा पाहिजे। त्यासाठी प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अप्पर महापोलीस आणि सर्व पोलीस आयुक्त व ग्रामीण पोलीस प्रमुखावर डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदाची माहिती सुद्धा मागवली आहे। दरवर्षी सरासरी 10 ते 15% गुन्ह्यात वाढ होते। मग मागील काही वर्षात हे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे। राज्याची लोकसंख्या वाढत असताना पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे। त्यामुळे पोलीस भरतीचे नियोजन करण्यात आले। सध्या रिक्त पदांची बिंदू नामावली तपासली जात आहे। डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेले पोलीस पदे आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदात त्याच्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे। या पोलीस भरतीच्या मैदानी टप्पा साधारणतः पावसाळ्यापूर्वीच पूर्ण होईल या पद्धतीने नियोजन सध्या सुरू आहे। त्यामुळे तयारीला लागा। साधारणतः 8 ते 10,000 पदांची भरती या टप्प्यात होऊ शकते असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेले आहे। मागील वेळी 17,000 पोलीस पदांची राज्यातून तब्बल 18 लाखापर्यंत अर्ज आले होते। यावेळी देखील अर्जाची स्थिती अशीच राहील असे मानून भरतीचे नियोजन केले पाहिजे, कारण आता जो लॉट 12चा असतो तो अजून तयार होतो आणि गेल्या बारी जे पद जेवढे अर्ज आले होते त्याच्यामध्ये अजून 1-2 लाखानं वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे बघा तुमचा अभ्यास कंटिन्यू पाहिजे आणि मधात जर गॅप टाकला तर अवघड आहे, यावर थोडं लक्ष द्या, ठीक आहे। पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांनी सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना निर्देश दिलेले आहेत। त्यांच्याकडील पोलिसांची रिक्त पदे किती याची माहिती मागवली जात आहे। डिसेंबर 2024 ते डिसेंबर 2025 या काळात रिक्त होणाऱ्या पदात त्यात समावेश केलेला आहे। यासाठी रिक्त पदांची बिंदू नामावली अद्यापही करणे, पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करून अनुकंप तत्वावरील राखीव पदांची यादी तयार करणे, आंतर जिल्हा बदलीची पदे तसेच प्रतिनियुक्तीवरील पदे यांचा आढावा घेऊन रिक्त पदांची माहिती देण्याची सूचना आहे। त्यात राज्य राखीव पोलीस बलावरही रिक्त पदांची आरक्षणानुसार काही संकलित केली जात आहे। जे SRPF आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला संधी मिळणार आहे आणि SRPF साठी 168 सेंटीमीटर किंवा सेमी तुमची हाईट पाहिजे मुलांसाठी, ठीक आहे। आणि मुलींसाठी काय ही SRPF ची भरती नसते। तसेच बघा सोलापूरसह पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, कोल्हापूर, सातारा यासह अन्य शहर जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे। दुसरीकडे राज्यात 306 MIDC आहेत, पण अनेक उद्योजकांना खंडणी मागण्याच्या प्रकाराला सामोरे जावे लागत असताना देखील त्या ठिकाणी नवी पोलीस ठाणे झाली नाहीत। अनेक शहर जिल्ह्यातून नवीन पोलीस ठाण्याचे प्रस्ताव गृह विभागाला पाठवण्यात आले आहेत, परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही अशी वस्तुस्थिती आहे। त्यामुळेच आता रिक्त पदांची मागवली जात आहे माहिती आणि डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेले पोलिसांचे पदे 1 ते डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली गेली आहे। त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यावर भरतीचे नियोजन जाहीर केले जाईल। त्यानुसार काही दिवसात भरती प्रक्रिया देखील सुरू होईल। त्यामुळे तुमची सर्व आता तयारी झाली पाहिजे। जरी आता देखील तुम्ही अजून कंटिन्यू जर अभ्यास चालू ठेवला आणि ग्राउंड जरी कंटिन्यू केलं, ग्राउंड तुम्ही अजून 5-6 महिने जरी कडक मेहनत करा, सध्या तुमचं ग्राउंड बंदच असेल मला माहिती आहे, जर बंद असेल तर आता चालू करा, कारण की कंटिन्यू तुम्ही 5 ते 6 महिने जर रनिंग केली, कमीत कमी 6 महिने तरी तुम्हाला मेहनत करावंच लागेल आणि 6 महिने प्लस अभ्यासावर कचडून ताव मारावं लागेल, तेव्हाच तुमचं काहीतरी आहे। कारण की एवढी स्पर्धा वाढलेली आहे
पोलीस होणं पण आता एवढं सोपं राहिलं नाही. अगोदर होता ते काळ, ते झालं गेलं. पण आता विद्यार्थी पण एवढे टॅलेंटेड झालेले आहेत आणि जे नवीन लॉट येत आहे तसेच आता जे वेटिंगवर राहिलेले विद्यार्थी आहेत आणि अशा प्रकारे स्पर्धा देखील वाढत आहे. त्यामुळे अभ्यास करा बाबा हो, एवढं सांगू इच्छितो तुम्हाला. बाहेर आलो तर लय अवघड, तुमचे हाल हाल होते. त्याच्यामुळं आता तुमच्याकडे टाइम आहे तर त्या टायमाचं योग्य नियोजन करा. 8-8 घंटेचं शेड्यूल करा, 2-2 घंटे. जसं की बघा आता एक तुम्ही 2 घंट्याचं शेड्यूल करा किंवा 1 घंटा तुम्ही एक सगळ्यात सोपं काय करा, 1 घंट्याचं नियोजन करा. त्यामध्ये 50 मिनिटं वाचा किंवा 50 मिनिटं काय करायचं, गणिताचं रिव्हिजन करायचं आणि 10 मिनिटं रिलॅक्स राहायचं, थोडं आराम करायचा. लगेच दुसऱ्या घंट्याला सुरुवात करायची, लगेच अजून 50 मिनिटं ब्रेक घ्यायचा. कारण कंटिन्यू आपण जर अभ्यास केला तर एकदा 4-5 घंटे कंटिन्यू बसू शकत नाही. त्यामुळे माझा 5-10 मिनिटं टी ब्रेक घेतला तरी काय प्रॉब्लेम नाही. आणि अभ्यास करत राहा, तुम्हाला एवढंच सांगणं आहे, जेणेकरून तुमचे दिवस बदलत आणि गर्दीतला माणूस वर्दीत येईल. आणि वर्दी काय असते, त्याचा रुबाब काय असते तुम्हाला नक्कीच माहिती आहे.